आज मुंबईत महासभा पार पडणार आहेत। यामध्ये दादर येथे महायुतीची महत्त्वाची सभा पार पडणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड सर आहेत। लाड सर, आज मुंबईत फार आकर्षणाच्या दोन महत्त्वाच्या सभा पार पडणार आहेत। यामध्ये पंतप्रधान स्वतः शिवाजी पार्कात येणार आहे। काय उत्सुकता आहे तुम्हाला? मला दुसरी कुठली आकर्षणाची माहित नाही। आलतू फालतू सोंगाडे जिथे जमा होणार ते आकर्षण कधीच नसू शकतं। आकर्षणाची सभा एकच आहे, या देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींची शिवतीर्थावरील सभा, जिथे बाळासाहेबांचे विचार ऐकले गेले, जिथे या देशातल्या महान लोकांचे विचार ऐकले गेले, तिथे आज माननीय पंतप्रधानांचे विचार ऐकायला, हिंदुत्वाचं सोनं लुटायला या तमाम मुंबईतली जनता आज शिवतीर्थावरती जमा होईल। या सभेचं दुसरं आकर्षण असेल सन्माननीय हिंदूंसाठी लढणारे राज ठाकरे साहेब, या राज्याचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आणि ज्यांना ग्रामीण भागाचा एक मराठा चेहरा समजला जातो ते सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दलितांचे नेते सन्माननीय रामदास आठवले, या व्यतिरिक्त जोगेंद्र कवाडे साहेब असतील, मराठा महासंघाचे आमचे संभाजीराजे दहातोंडे असतील, असे अनेक लोक जे महायुतीचे घटक पक्ष आहेत, हे सर्व आज एक आकर्षण म्हणून या शिवतीर्थावरती पाहायला मिळतील। आज एकीकडे तुम्हाला पंतप्रधानांच्या सभेची उत्सुकता आहे, त्यामध्ये दुसरीकडे BKC मध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे। यामध्ये उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, हे देखील सहभागी होणार आहेत। कसं पाहता या त्यांच्या सभेकडे? मी मगाशी म्हटलं ना, सोंगाड्यांची जत्रा। त्यामुळे कसं आहे, बरोबरी ही बरोबरीने केली जाते। हापूस आंब्याची बरोबरी हापूस आंब्याबरोबर केली जाते। हापूस आंब्याची बरोबरी कोकणात जरी उगत असलं तरी जांभळा बरोबर केली जात नाही। त्यामुळे मला वाटतं की आपण बरोबरीच्या लोकांची नावं घेतलीत तर जरा पंतप्रधान बरोबर नाव घेताना बरं वाटेल। सोंगाड्यांच्या जत्रेला जी लोक येतील ही खिचून ताणून आणलेली लोक असतील, आणि हिते जी लोक येतील, आम्हाला अपेक्षित किमान 2.5 ते 3 लाख लोक आहेत जी मनापासून मोदीजींना पाहायला, मोदीजींना ऐकायला या शिवतीर्थावरती येणार आहेत। उद्धव ठाकरेंची एक मुलाखत झाली, त्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हणतात मोदी हे 4 जून नंतर कुठेच दिसणार नाहीत। मला वाटतं काल उद्धव ठाकरे थोडंसं खरं बोलले त्या याच्यामध्ये की मुख्यमंत्री देवेंद्रजींनाच करायचं होतं असं अमित शहानी सांगितलं होतं। त्यामुळे 1 नंबरचा खोटारडा माणूस, 1 नंबरचा नफ्फड माणूस, ज्याची स्वतःची लायकी नाही 5 खासदार निवडून आणण्याची, त्यांनी 400 खासदार निवडून आणणाऱ्या प्रधानमंत्र्यांवरती बोलावं, या जनतेला हे मान्य नाही। स्वतःचा पक्ष, स्वतःची लोक, स्वतःचे पदाधिकारी, स्वतःचे नगरसेवक, स्वतःचे आमदार, स्वतःचे खासदार जो सांभाळू शकला नाही, त्यांनी मोदी कुठे दिसणार आणि दिसणार नाही याची काळजी करू नये। स्वतः मिस्टर इंडिया होणार आहे याचं त्यांनी पाहावं। असं देखील म्हटलं जातं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तुमच्यासोबत आले। आज 2 हिंदुत्ववादी चेहरे हे शिवतीर्थावर दिसणार आहेत। तर संजय राऊत असं म्हणतात की हे सगळे सुपारीबाज आहेत, ते निकालानंतर कुठेच दिसणार नाहीत। संजय राऊत हा घोटाळेबाज आहे। पत्राचाळीतला घोटाळा संजय राऊत, खिचडीतला घोटाळा संजय राऊत, असे जर संजय राऊतांचे जर घोटाळे काढले तर त्या घोटाळ्याबाजाची यादी निघेल। माननीय राज ठाकरे यांनी उद्धवजींशी जमलं नाही म्हणून शिवसेनेत बंड केला नाही, तर बाहेर पडल्याने स्वतःचा पक्ष काढून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने स्वतःचा पक्ष निर्माण केला आणि न्याय हक्कासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, विकासासाठी, हिंदुत्वासाठी ते लढत राहिले। आज माननीय मोदीजींच्या विकासासाठी, मोदीजींच्या देशनिष्ठेसाठी, देशभक्तीसाठी, विकसित भारतासाठी आज राज ठाकरे हे मोदीजींबरोबर आलेले आहेत। संजय राऊत हे राज ठाकरेकडे नोकर म्हणून काम करत होते, जेव्हा ते सामनात काम करत होते तेव्हा
सामनाचे विश्वस्त राज ठाकरे होते. ज्याचा पगार घेतला, ज्याचं मीठ खाल्लं, त्याला तरी इज्जत कर म्हणा संजयला. त्यामुळे संजय राऊत काय बोलतो त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, त्याकडे फार लक्ष देऊ नका. सर, एक शेवटचा प्रश्न असा, आजच्या सभेनंतर मुंबईत काय परिणाम दिसेल? मुंबईत परिणाम आधी देखील तोच होता, आता देखील तोच आहे, उद्या देखील तोच राहणार आहे. 6च्या 6 जागा कमळ आणि धनुष्यबाण जिंकणार. मोदीजींच्या सभेनंतर ज्या जागा आम्ही 2 लाखांनी जिंकणार होतो त्या जागा 4 लाखांनी जिंकू. माननीय पियुष गोयल यांची जागा आम्ही 5 लाखांनी जिंकणार होतो ती 9 लाखांनी जिंकू. राहुल शेवाळे 1.5 लाखांनी जिंकणार होते ते 4 लाखांनी जिंकतील. आमच्या जाधव वहिनी किमान 2 लाखांनी जिंकतील. वायकर 2 लाखांनी जिंकतील. मिहीर कोटेच्या 1.5-2 लाखांनी जिंकतील. आणि मुंबईमध्ये एक भगवं वातावरण, भगवं वादळ आपल्याला आलेलं दिसेल. जो हिंदुओं की बात करेगा वही देश पे राज करेगा. आपण पाहतोय आजच्या सभेनंतर एक भगवमय वातावरण हे मुंबईत आणि महाराष्ट्रात पाहायला मिळेल असं भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.